ती आधी मला एक आधीपासून खूप खाज होती. जेव्हा अशी कामं व्हायची नाहीत किंवा हातातली कामं निघून जायची, हातातोंडाशी आलेली कामं निघून जायची, तेव्हा सुरुवातीला मी व्यायाम खूप करायचो. जिमला जायचो, वर्कआउट करायचो. जे नॉर्मली मी 1-1.5 तास वर्कआउट करत असेल, ते मी त्यावेळेला 2 तास करायचो. कधी-कधी माझे असे पाय बी थरथरत मी घरी यायचो. खूप शरीरावर स्वतःच्या राग काढायचो, की का होत नाही भेंडी. मग एक पॉइंट असा आला, की मला जिम मी करू शकत नव्हतो. त्याची 2 कारणं होती. एक तर म्हणजे ते डेडलिफ्ट का काहीतरी करताना मला आठवत नाही. मला बॅकमध्ये स्पाझम झालं आणि मग ती बॅक इंजुरी झाली. त्याच्यानंतर मग जिम हळू मी ठरवलं, कारण ते वारंवार व्हायला लागलं दर 2-3 महिन्यांनी. आणि त्यात एकदा असं झालं, की एक सिनेमाचं आम्ही शूटिंग करत होतो. ॲक्शन सिक्वेन्स होता. आय थिंक संजय नार्वेकर सर होते त्या सिनेमामध्ये. आणि 2013-12ची गोष्ट असेल ही. त्यांच्याबरोबर ॲक्शन सीन नव्हता. त्यांच्या एका माणसाबरोबर होता. त्यांच्या गँगमधल्या एका माणसाबरोबर होता ॲक्शन सीन. आणि इकडे मडला आसन गाव म्हणून आहे. आसन बीच नाही, आसन नाही. अक्सा गाव. तर अक्सा बीच तर सगळ्यांना माहितीच आहे. तर तसंच एक अक्सा गाव पण आहे. तर त्या अक्सा गावच्या एका छोट्याशा गल्लीमध्ये तो फाईट सिक्वेन्स होणार होता, की जेणेकरून ते अशी चाळ पण दिसेल आणि असं वाटेल की यांचं प्रॉपर त्या स्लम एरियामध्ये व्यवस्थित मारामारी चालली आहे. तर आता आपलं कसं होतं, आपलं हिंदीवाल्यांसारखं होत नाही ना, की ते लोक कसे प्रॉपर्टी पण स्वतःचेच अरेंज करतात, किंवा ते मार्केट वाटलं पाहिजे. मग एक गाडी इकडे लावा, खेळण्यांची गाडी लावा, एक वडापावची गाडी लावा, एक याची गाडी लावा, त्याची गाडी लावा. तर असं आपल्याकडे होत नाही. तिकडे एक वडापाववाला होता. तर त्या डिरेक्टरने सांगितलं, की यांना आपण फ्रेममध्ये घेऊया, म्हणजे जरा असं मार्केट वाटेल हे. तर आता तो वडापाववाला स्वतःचे वडे तळणं त्याचं चाललं होतं. त्याचं काय, आधी 2 मिनटं इंटरेस्ट असतो प्रत्येकाला शूट बघण्यात. मग अरे हे परत परत तेच तेच का करतात, एकदा मारून झाली, दोनदा मारून झाली, मग ते एका म्हटलं बोर होतात. आणि मग त्यांना वाटतं की नाही, जेवढं इझी असतं, जेवढं इझी आपल्याला वाटतं सिनेमा बघताना, तेवढं ॲक्च्युली इझी नसतं. तर आपलं पोट कशावर आहे, आपलं वडापाववर आहे. त्यामुळे तो त्याचे वडेबिळे तळत होता आणि इकडे असं सगळं तेल बिल उकळत आहे. इकडे आमचं फाईट सीन चालू आहे. आता नक्की काय झालं मला आठवतच नाही आहे, कारण ती मेमरी मी किती आठवण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या याच्यात येतच नाही, विजनमध्येच येत नाही. त्या समोरच्या माणसाने मला फाईट मारली आणि मला याच्या वडापावच्या गाडीवर फक्त असं जरा आदळायचं होतं. तो रिहर्सल झालं, सगळं ओके ओके झालं. मेन टेकच्या वेळेला कधी कधी काय होतं, की आपण पण जरा जास्त एफर्ट्स देतो, त्याच्याकडनं पण सुद्धा जास्त जोर लावला जातो. त्याच्यामुळे आपण जरा जास्त मागे ढकललं जातो. काय झालं मला काहीच आठवत नाही आत्ता. फक्त मला एवढंच आठवत आहे, त्यांनी मला असं पंच मारण्याची ॲक्शन दिली. मी वळलो त्या वडापावच्या गाडीकडे गेलो आणि तो जो बहुतेक तो जो झारा होता तळण्याचा, त्याच्यातनं उकळतं तेल माझ्या छातीवर आलं. ते आता पुढे मला काहीच आठवत नाही. कारण मला फक्त एवढंच आठवत आहे, की खूप जळजळत होतं आणि काहीतरी विचित्र पेन जे आपण कधी एक्सप्लेन करू शकत नाही असं मला झालं होतं. कारण इकडे बऱ्यापैकी मला असे 3-4 स्कार्स झालेत त्याच्यामुळे. आणि मग ते जे काही थंड पाणी असेल किंवा जे काही मेडिकल ट्रीटमेंट करायची असेल तर ते सगळं केलं. पण ते स्कार्स काही लपता लपत नाहीत आणि ते स्कार्स वाढत जातात. सो जिमचं बॅक इंजुरी झालीच होती आधी. त्याच्यानंतर पण मी जिम केलं. पण नंतर मला हळूहळू असं लक्षात आलं, की जेव्हा आपण चेस्टचे वर्कआउट करतो, मतलब बेंच प्रेस असेल किंवा हल्ली भरपूर ते काही इक्विपमेंट्स आलेत, जे आधी नव्हते. आम्ही खूप आधी सुरुवात केली तेव्हा ते प्रॉपर व्यायामशाळा होती ती. तर ती जास्त इफेक्टिव्ह वाटते मला अजूनही. बट आत्ता हे जेव्हा जिकडे आपला चेस्टचे मसल्स एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतात, ते जेव्हा मी करायला लागलो तेव्हा मग इकडनं मला जे स्कार्स आहेत त्या स्कार्समधनं रक्त येणं, ते स्कार्स फुगणं, आणि जेव्हा ते स्कार्स फुगतात तेव्हा मी समजा असा हात जरी केला तरी मला फुल इथपासून इथपर्यंत अशी सतत कळ जाते दिवसभर, जेवढे आम्ही हात रोटेट करीन किंवा काय. त्यामुळे मग मला जिम त्याच्यामुळे पण सोडावी लागली. बट या 2 वर्षात पुन्हा एकदा जेव्हा हे फेज चालू होतं, तेव्हा मी सगळं सोडून दिलं, की काय वर्कआउट बिकआउट करायचं नाही, की आपल्याला काय काम मिळत नाही, का आम्हाला काढतात खड्यासारखं बाहेर कळत नाही आहे. बट एक पॉईंट आला की नाही, कमबॅक आपण चांगला झाला पाहिजे आणि आपण फिट असलो पाहिजे. आत्ता तसं पण मी 40मध्ये आहे आणि मी कमबॅक करताना माझं पोट सुटलेलं आहे, मी जाड्या ढोल्या झालो आहे, असे हे सगळे आलेत लोंबकळत आहे, असं मला करायचं नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा एक 7-8 महिन्यांनी 7-8 महिन्यापासून व्यायामाला घरच्या घरी सुरुवात केली. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, की असे असे वर्कआउट मला शक्य नव्हते. तर सगळ्यात बेस्ट
कोणाला जर व्यायाम असेल तर तो आपल्या भारतातच आहे आणि तो म्हणजे सूर्यनमस्कार. तो म्हणजे आणि ते प्रॉपरवाले सूर्यनमस्कार की ते जे 12 स्टेप्स आहेत ते. ते जर तुम्ही मारलेत ना तुम्हाला इतर काहीही करायची गरज नाही आहे. गेले 7-8 वर्ष मी जिमचं तोंड सुद्धा बघितलं नाही आहे. मी डंबेलसुद्धा उचलले नाही आहेत. माझं जे काही आहे ते रेझिस्टन्स बँड आणि सूर्यनमस्कार.